ही व्यवस्था बदलेल। पर्वती दर्शन येथे सोमवारी सकाळी 9:30च्या सुमारास एका तरुणाचा घरात घुसून चाकूने गळा कापून खून करण्यात आलाय। या प्रकरणी पर्वती पोलिसांनी तासाभरातच आरोपीला सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंपाजवळून ताब्यात घेतलाय। दानिश सिद्दीकी असं मृताचं नाव आहे। या प्रकरणी दिनेश क्षीरसागर याला ताब्यात घेण्यात आलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दानिश हा 6 महिन्यांपूर्वीच भावाकडे राहायला आला होता। तो दररोज स्वारगेट परिसरात कच्ची दाबेलीची गाडी लावत होता। तर आरोपी दिनेश हा मूळचा यवतमाळचा असून तो फिरस्ता आहे। स्वारगेट परिसरात तो पदपथावर राहतो। तो आज सोमवारी सकाळी 9:30च्या सुमारास दानिशाच्या घरी आला, तेव्हा दानिश आवराआवरी करत होता। अचानक घरात घुसून त्याने चाकूने दानिशचा गळा आणि पाठीवर सपासप वार केले। दानिशच्या आवाजाने त्याच्या खोलीच्या वर राहणारा त्याचा भाऊ, वहिनी आणि रहिवाशी धावत आले। तोवर दिनेशने चाकूसह पळ काढला होता। नागरिकांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो हाती लागला नाही। दरम्यान दानिशला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तेथे प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। पोलिसांनी दिनेशचा माग काढला असता तो सातारा रस्त्यावरील पुमा शोरूमच्या मागे लपून बसला होता। पोलीस त्याला पकडायला जात असताना त्याने पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्याचा प्रयत्न केला। त्याला ताब्यात घेतल्यावर त्याच्या अंगावर रक्ताचे डाग होते। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कोणतेही कारण सांगितलं नाही। तसेच दानिशच्या घरच्यांनाही या दोघांमध्ये वाद कोणत्या कारणाने झाला हे माहित नाही। या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येतोय। महाराष्ट्र तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद महाराष्ट्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।